शिरूर तालुक्यातील कोंढापुरी तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने परिसरात अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले। रांजणगाव, गणपती, शिक्रापूर, कोंढापुरी, खांडळे, गणेगाव आणि कुंभारवाडीसह अनेक गावांचा पाणी पुरवठा या तलावावर अवलंबून आहे। मात्र तलावातील पाणीसाठा संपल्याने हजारो नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय। अनेक गावातील नळपाणी योजना अडचणीत आल्या असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। कोंढापुरी तलाव खरं तर तसं पाहिलं तर कधीच आटत नाही। आम्हाला चासकमानची पहिली 4 आवर्तनं मिळत होती। अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे फक्त आता 2 आवर्तनं वर्षात मिळत आहेत। त्या आवर्तनांच्या वेळेला सुद्धा आम्ही प्रत्येक वेळेला विनंती करत असतो की आवर्तनाच्या नियोजनाला बसा। आमची नेमकी शेतीच्या पाण्याची मागणी किती आहे, पिण्याच्या पाण्याची मागणी किती आहे, याच्यासाठी नियोजनासाठी बसायला अधिकारी कधी तयार होत नाहीत। मनाला वाटेल ते नियोजनाचे आकडे वरच्या अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले जातात आणि वरिष्ठ अधिकारी त्यानुसार कोंढापुरीच्या तलावात पाणी सोडायचं नियोजन करतात। परंतु इथली भौगोलिक परिस्थिती आणि इथं लागणारा शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला लागणारा साठा हा प्रचंड आहे, परंतु त्याच्यासाठी पुरेसं पाणी आजपर्यंत गेल्या 3-4 वर्षात आम्हाला मिळालेलं नाही। त्यामुळे गेली 2-3 वर्ष झाली हा कोंढापुरीचा तलाव कोरडा बघण्याची पाळी आपल्यावरती आलेली आहे। याचं कारण मूळ म्हणजे शिरूर तालुक्यातल्या चासकमान विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरवलेली चुकीची माहिती, याच्यामुळे ही वेळ ह्या परिसरावरती आली। रांजणगाव, गणपती, शिक्रापूर, कोंढापुरी 60-70 हजार लोकसंख्येची गावं गेले महिनाभर 15 दिवस आज पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरती अवलंबून। त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आणि त्याच्याहून वाईट परिस्थिती भाजीपाल्यासारखी किंवा जनावरांच्या चाऱ्यासारखी आणि ऊसासारखी नगदी पिकं आज डोळ्यांदेखत जळून जाताना बघण्याची पाळी ही शेतकरी राजावरती आलेली आहे। आणि ह्या सगळ्याला चासकमान विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा हा 100% कारणीभूत आहे। दरम्यान कोंढापुरी तलाव कोरडा पडल्याने शिरूर तालुक्यातील पाणी प्रश्न अधिक तीव्र झाला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।